नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील प्रत्येक लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती पहा। तुम्ही विधवा महिला भगिनी असाल, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असाल, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असाल, कोणतेही लाभार्थी असाल, या योजनेचे तरी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची नोटिफिकेशन आलेली आहे आणि या नोटिफिकेशनची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे। चला तर मग या नोटिफिकेशन संदर्भात माहिती जाणून घेऊया। डीबीटी पोर्टल संदर्भात माहिती आहे। हप्ता कधी वाटप होणार आहे या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला फक्त कंटिन्यू करा, स्किप करू नका। सुरुवात करूया। सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती असणार आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया नवीन नोटिफिकेशन नेमकी काय आहे। पहा, या ठिकाणी डायरेक्ट प्रेस नोट काढण्यात आलेली आहे आणि या प्रेस नोटनुसार दिव्यांग सक्षमीकरण विभागाची जरी ही प्रेस नोट असली तरी पण इतर लाभार्थ्यांसाठी सुद्धा तितकीच महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाही। तर प्रेस नोटमध्ये नेमकी काय माहिती आहे या ठिकाणी पाहू शकता। प्रेस नोटचा विषय आहे विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना वैश्विक ओळखपत्राचा म्हणजेच UDID अर्ज क्रमांक या ठिकाणी जे आपलं पोर्टल आहे, सास पोर्टल जे आहे त्या पोर्टलवर अपडेट करण्यासाठी 15 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यासंदर्भात ही नोटिफिकेशन आलेली आहे। आता तुम्ही म्हणाल या नोटिफिकेशनचा दिव्यांग लाभार्थ्यांशी संबंध आहे, मात्र इतर लाभार्थ्यांशी कसा काय संबंध आहे तर पहा, आपण तेही पाहणार आहोत। त्यापूर्वी ही प्रेस नोट संपूर्ण जाणून घेऊ। दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या अंतर्गत विशेष सहाय्य योजनेचा लाभ घेणाऱ्या आणि अद्याप वैश्विक ओळखपत्र म्हणजेच UDID नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। DBT पोर्टलवर DBT पोर्टलच्या तांत्रिक अद्ययावतीकरणामुळे लाभार्थ्यांना त्यांचा अर्ज क्रमांक पोर्टलवरती अद्ययावत करण्यासाठी आता 15 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी पुढे काय माहिती आहे, यापूर्वी दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या दिनांक 15/5/2026 च्या शासन निर्णयानुसार ओळखपत्र नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांची 15 जून 2026 पर्यंत स्वावलंबन पोर्टलवर अर्ज करून आपला अर्ज क्रमांक पोर्टलवरती अपडेट करण्यासाठी निर्देश देण्यात आलेले होते। ही जबाबदारी नायब तहसीलदार विशेष सहाय्य योजना यांच्याकडे सोपवण्यात आलेली होती, परंतु माहिती व तंत्रज्ञान महामंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार विद्यमान DBT पोर्टल आता DBT 2.0 या नव्या आणि प्रगत स्वरूपात अद्ययावत केले जात आहे। प्रणाली स्थलांतरणाच्या या सिस्टीममुळे तांत्रिक कारणामुळे दिनांक 1 जून 2026 ते दिनांक 15 जून 2026 या कालावधीत DBT पोर्टलवरती तात्पुरत्या सेवा बंद राहतील। त्याचबरोबर पोर्टल तात्पुरते बंद राहणार असल्याने लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने अर्ज क्रमांक सास पोर्टलवरती अद्ययावत करण्याची मुदत महिनाभर वाढवलेली असून ती आता 15 जुलै 2026 अशी करण्यात आलेली आहे। सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी या सुधारित मुदतीची नोंद घ्यावी आणि त्यानुसार पुढील आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी देखील या वाढीव मुदतीचा लाभ घेऊन तांत्रिक ओळखपत्र जे आहे ते प्राप्त करून घ्यायचं आहे। वैश्विक ओळखपत्र म्हणजेच UDID कार्ड प्राप्त करून घ्यायचं आहे। आता हे झालं संपूर्ण नोटिफिकेशन वाचून। आता यामध्ये माहिती दिलेली आहे की 15 जुलैपर्यंत जे ओळखपत्र म्हणजे तुमचं UDID कार्ड आहे ते अपडेट करण्यासाठी पोर्टलवर अद्ययावत करण्यासाठी नोंद करण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला मुदत देण्यात आलेली आहे 15 जुलैपर्यंत ही तारीख वाढवण्यात आलेली आहे। आता याचा आणि आपल्या इतर लाभार्थ्यांचा काय संबंध तर पहा, इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 15 जूनपर्यंत DBT पोर्टलवरती हे जे DBT पोर्टल आहे DBT पोर्टल तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहे आणि पोर्टल तात्पुरते बंद असल्याकारणाने त्या ठिकाणी लाभार्थ्यांना हप्ता वितरित केला जाणार नाही। हे सुद्धा लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे। लक्षात घ्यायचं आहे 15 तारखेच्या अगोदर DBT पोर्टल सुरू होणार नाही आणि त्याच अनुषंगाने लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जो रखडलेला हप्ता आहे तो सुद्धा जमा होणार नाही। मात्र आता ज्या लाभार्थ्यांना हप्ता जमा होणार नाही
म्हणजे या अगोदरचा हप्ता जमा झालेला नाही त्यांनीसुद्धा या नोटिफिकेशनचा विचार करण्याची गरज आहे. पहा, पोर्टल अद्ययावत होत आहे. तुमच्या अगोदरच्या काही गोष्टी त्या ठिकाणी अपुऱ्या असतील तर त्या तात्काळ पूर्ण करून घेणं गरजेचं आहे. तुमच्या काही ऑफिशियल बाबी पूर्ण असतील, तहसील कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करणं गरजेचं आहे. आम्हाला हप्ता का नेमका आला नाही त्याचं कारण माहिती करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या जर ऑफिशियल गोष्टी अपुऱ्या असतील तर त्या तुम्ही या कालावधीमध्ये पूर्ण करू शकता आणि जेणेकरून तुम्हाला या योजनेचा पुढे सुरळीतपणे लाभ सुरू राहील. तर पहा, अत्यंत महत्त्वाचं नोटिफिकेशन आहे. 15 जुलैनंतर ही म्हणजे 15 जुलैपर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे UDIT कार्ड संदर्भात आणि हप्ता वितरणासंदर्भात 15 जून ही तारीख असणार आहे. त्यानंतर ही प्रोसेस सुरू होणार आहे. ऑफिशियल ही जाहीर सूचना आलेली आहे, नोटिफिकेशन आलेली आहे पोर्टलवरती. अशा पद्धतीचा मेसेज या ठिकाणी पहा म्हणजे ही सूचना देण्यात आलेली आहे दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून. पोर्टल संदर्भातली नक्कीच ही तुम्हाला कळाली असेल अपेक्षा करते. आणि ज्या गोष्टीचा म्हणजे तुमच्या काही गोष्टी पूर्ण अपुऱ्या असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी नक्कीच तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जाऊन येणं गरजेचं आहे. एक चक्करच होईल, परंतु काय होईल तुम्हाला नेमकं कळणार आहे की हप्ता का रखडलेला आहे, हप्ता का जमा होत नाही. आता पोर्टल अद्ययावत होणार आहे, त्यामुळे आणखीनच त्या ठिकाणी तुम्हाला नव्याने काही अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे काय करायचं आहे, सर्व गोष्टी सर्व बाबी ऑफिशियलरित्या पूर्ण करून घेणं गरजेचं आहे. ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.